रावेत टेक्निकली बघायला गेलं तर इट्स लाईक अ गोल्ड. तर तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, तिथे न्यू BRTS पण ओपन झालेला आहे, जो ट्रान्सपोर्ट नगर भक्ती शक्ती. रावेत इज रॅपिडली डेव्हलप. रावेतला चांगली डेव्हलपमेंट होत चालेल. कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. सर्वसामान्य मध्यम वर्गांसाठी अफोर्डेबल जे आहे ते रावेत खरंच चांगलं आहे. आज जर रावेतमध्ये आपण 2 BHK चा विचार केला, किती रुपये लागतील एका व्यक्तीला 2 BHK विकत घेण्यासाठी? सो मेट्रो आल्यावर अजून तो 20 ते 25 लाखांनी प्राइस रेंज हाईक होऊन जाईल. हायवेज लगेच हायवेज आणि पूर्ण म्हणजे जे PCMCचा जो वेस्ट पुणेचा पार्ट येतो तो पूर्ण कट होऊन जातो. Yes. ट्रॅफिक वगैरे. स्कूल्स पण जे बस प्रोव्हाइड करतात ना, तो पण खूप चांगला पॉईंट मला वाटतो. रावेतमध्ये थोडं अफोर्डेबल होऊ शकतं का आता, की रेंट किती मिळेल त्यांना? कारण की क्लिअर टायटल प्लॉट मिळणं आजकाल खूप मुश्किल झालेलं आहे. त्या बाया पण खूप त्रास. हो, त्याचं लिटिगेशन म्हणून जर घाबरून घरात बसले तर गरज घेताय नाही. नाही. जे युनिट तुम्ही घेतायत ते प्लॅन मध्ये सँक्शन आहे का ते चेक करा, आणि ते सँक्शन आहे. रिअल इस्टेटमध्ये ट्रेडिंग केलं जातं. म्हणजे असतं की आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट जर कमवायचा असेल तर रिअल इस्टेट हा एक खूप मोठा ॲसेट आहे, आपण असं समजतो. म्हणजे हे 16 आणि ते 16, 36 लाखाचं तुमचं नेट प्रॉफिट डे 1 पासून स्टार्ट होतं. अजून एक 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर्स वगैरे तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला दिसत होते, जे रिटेल्स काउंटर होते, जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होते. आज डॉक्टर फर्स्ट फ्लोअरला गेले, फर्स्टवरून सेकंडला आले, सेकंडवरून थर्डला आले. ह्याचं कारण आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पुण्याचे रिअल इस्टेट एक्सपर्ट अभिजित पारवे सर. सर नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे की रावेत हा एरिया तुमच्यासाठी राहण्यासाठी कसा आहे. तुम्ही जर रावेतमध्ये घर घेण्याचा ट्राय करताय तर तुम्ही कसं घर घेतलं पाहिजे, तुम्ही रावेतमध्ये घर घेण्याच्या आधी कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे, त्यामध्ये कनेक्टिव्हिटी येते, तुमच्या घराचं ॲप्रिसिएशन येतं, त्यासोबतच कोणते स्कूल जवळ आहे, हॉस्पिटल कोणते जवळ आहे, या सगळ्या गोष्टींवर सर आपल्याला आज अतिशय डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर सर, सगळ्यात पहिले तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये कसे आणि काय? लास्ट 8 इयर्सपासून मी रिअल इस्टेटमध्ये आहे. पुण्यात आहे. बोरा असोसिएट या मॅन्डेट फर्मला मी असोसिएट आहे. मी खूप सारे प्रोजेक्ट्स सेल आउट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये कमर्शियल, रेसिडेन्शियल पण आहेत. आता सध्या मी रावेतला असतो, जिथे आमच्याकडे प्युअर रेसिडेन्शियल आणि काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहे सेलिंगला. राईट. सर, आपण रावेतबद्दल जर बोलायचं झालं तर लोकांना ना, म्हणजे आता हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रातून लोकं बघतील. काही लोकांना रावेतबद्दल माहीत पण नसेल आणि एक येतं रावेत आणि एक येतं किवळे. तर मला सगळ्यात आधी तुम्ही डिफरन्स सांगा की रावेत आणि किवळेमध्ये काय मेजर डिफरन्स आहे? रावेत कुठे येतं, किवळे कुठे येतं? बरं. रावेत येतं मुंबई-बंगलोर हायवेवरून तुम्ही जर पुण्याच्या दिशेने येतात, तेव्हा लेफ्ट हँड साईडला जे पडतं ते रावेत आहे आणि राईट हँड साईडला पडतं ते किवळेत आहे. बेसिकली हे 2 वेगवेगळे घटक आहे. रावेतचा रेडी रेकनर रेट जो आहे, मार्केट रेट आहे, तो जरा जास्त आहे. किवळेचा आहे तो थोडा कमी आहे. लोकं फार कन्फ्यूज होऊन जातात, की रावेत की किवळे. बट रावेत इज रावेत. रावेत टेक्निकली बघायला गेलं तर इट्स लाइक अ गोल्ड, हं, आणि किवळे जर बघायला गेलं इट्स लाइक अ सिल्वर. हं. दोघांची व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये, पण प्रेफरेबल कोणाला करतो आपण? गोल्ड. सो रावेत इज अ गोल्ड. राईट. म्हणजे सर, किवळे पण खराब नाहीये ना हो यार. किवळे किवळे इज गुड. म्हणजे आज जर करायचंय तर रावेत हे रा- कधी पण बेटर. रावेत कधी पण बेटर. बेटर आहे. बेसिकली रावेत इज रॅपिडली डेव्हलपमेंट. हं. रावेतला चांगली डेव्हलपमेंट होत चालेल. कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. तुम्ही मुकाई चौकातून गेला तर ओल्ड BRT म्हणतो आपण, ज्याला औंध BRT रोड म्हणतोय. तुम्ही मुकाई चौकातून गेले तर तुम्ही लंडन ब्रिज म्हणजे संत तुकाराम ब्रिजच्या तिथपर्यंत, तिथे नंतर पुनावळे, ताथवडे, जगताप देरी, असा जो रस्ता जातो तो ओल्ड BRTS आहे औंधपर्यंत. करेक्ट. रावेत जर बघितलं तुम्ही, सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, तिथे न्यू BRTS पण ओपन झालेला आहे, जो ट्रान्सपोर्ट नगर भक्ती शक्तीकडून तो पिंपरीपर्यंत जातो. बरोबर. सो रावेतला कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. करेक्ट. दुसरी गोष्ट, एज्युकेशन हब्स पण झालेले आहेत. DY पाटील स्कूल्स आहे, कॉलेजेस आहे, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुद्धा आहे, सिटी प्राईड स्कूल्स आहे, हॉस्पिटल चांगलं आहे, निगडी प्राधिकरण तिथून खूप जवळ आहे. सो रावेतला ॲक्टिव्ह ग्रोथ आहे आजच्या डेटपासून. दुसरी गोष्ट, IT हब्सपासून तो जवळ आहे. हिंजवडी IT हब्सपासून जवळ आहे, आणि मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन इट्स ओन्ली रेसिडेन्शियल क्राउड स्टेज होत आहे. ओके. ओके. सो रेसिडेन्शियल पीपल्स खूप तिथे राहतात. लोकसंख्या रेसिडेन्शियलची खूप जास्त आहे. सर्वसामान्य मध्यम वर्गांसाठी अफोर्डेबल जे आहे ते रावेत खरंच चांगलं आहे. चांगलं आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची, मुंबई-बंगलोर हायवे टू टच प्रोजेक्ट आहे. एक्सप्रेस हायवेवरून उतरले की तुम्ही डायरेक्ट रावेतलाच उतरता. हं. तुम्ही जर बघितलं, आता मुंबई-बंगलोर हायवेला कनेक्टिव्हिटी वाईज आता ते मिसिंग लिंक पण सुरू करताय. बरोबर. अर्ध्या तासाने प्रवास तुमचा कमी होणार आहे. सो साधारणपणे जो लोणावळा, खोपोलीला राहणारा वर्ग आहे, त्याला जॉब जर पाहिजेल असेल आणि ही वॉन्ट टू जस्ट ट्रॅव्हल, तर हार्डली अर्धा तास प्रवास कमी झाला ना हो. बरोबर आहे. तुम्ही समजा रावेतवरून पुण्यात सिटीमध्ये जरी जायचं झालं, तरी 2-2.5 तास लागतात करेक्ट. बाय रोड. हं.
सो लोणावळ्यावरून माणूस रावेतला येऊ शकतो ना आजकाल जॉबला. एक्झॅक्टली. रावेतला बिझनेस प्रोफाइल्स पण डेव्हलप झालेले आहेत. आता हॉस्पिटल्स आहे, तिथे लागणारा ॲडमिन जॉब आहे, एचआर्स आहे, स्टाफ्स आहे, ते येतील कुठून? तर तो पण येऊ शकतो तिथून तो वर्ग. तर त्यामुळे रावेत रावेत इज नाईस. एक बघितलं आता सर, की आपण बाकी एरिया जर बघितले, तर तिथं सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट मला काय वाटते ना, की बिल्डिंग्स तर बनत आहे, बट रोड्स रेडी नाही आहे अजून. बट रावेतमध्ये ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे. डेव्हलप आहे. जे रोड्स आहे रावेतमधले ते खूप मोठे आहे. म्हणजे बघायला गेलं तर खूप चांगले रोड्स तिथे बनलेले ऑलरेडी. जे हॉटेल्स आहे, इराणी कॅफे पण हां, आलेले हां. आहेत. आता म्हणजे आलेलं आहे ते त्या रिसेंटली. रोडने जेव्हा आपण जातो, इट लुक्स लाइक की आपण खरंच म्हणजे आहे का त्या एरियामध्ये 2-3 वर्ष आधी जसं होतं. काहीच नव्हतं. इराणी कॅफे आलाय, गुडलक कॅफे आलेला आहे, चाय चस्का आलेला आहे. सो कन्नुकी चाय आलेला हं. आहे. बाटा शोरूम्स आहे. खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप बेसिकली रावेतचं डेव्हलपमेंट कसं केलं, पहिली त्यांनी रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर बनवून घेतलं. पी-सी-एम-सी कॉर्पोरेशन लाईन्स पाण्याच्या सगळ्या ॲक्टिव्ह आहे. सो ह्या सगळ्यानंतर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला सुरुवात केली आहे रावेतची. सो तुम्ही जर तिथे बघितलं ऑलरेडी तिथे सगळ्या गोष्टी आहेत. तसं बघितलं तर किवळ्यात ते नाहीये अजून. तेवढं नाहीये. तेवढं नाहीये. हां. ओके. इराणी कॅफे, गुडलक कॅफे इट्स बेसिकली काय म्हणतो आपण त्याला लँडमार्क क्रिएट झालेला आहे. तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला असं म्हणतात का? "अरे, एस-बी पाटील रोडवरती आहे." तुम्ही म्हणता, "अरे, इराणी कॅफेच्या तिथे आहे ना, मी तिथे आहे." सो इट्स क्रिएटेड अ लँडमार्क. एक लँड बेंचमार्क तयार होतो. बँक्स पण चांगल्या तिथे झालेल्या आहेत. एच-डी-एफ-सी आहे, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक आहे, कोटक महिंद्रा बँक्स आहे. सो म्हणून रावेत हा डेव्हलपिंग आहे आणि डेव्हलप झालेला आहे बऱ्यापैकी. झालेलं आहे आणि जे पण बिल्डर्स येत आहे, आज ते सगळे चांगले बिल्डर तिथे हो, इन्व्हेस्ट करत आहे. हो. सर रावेतला कन्सिडर केलं आपण, तर अ, आजकाल जे क्राउड आहे, ते मोस्टली आय-टीचं क्राउड आहे, की म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरचं क्राउड आहे? कोणत्या टाइपचं क्राउड आज रावेतमध्ये घर घेतंय? आय-टीचं क्राउड निश्चितच आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअर्स आहेत, जे घेत आहेत. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन, ई-एन-टी-सी इंजिनिअर्स आहेत. गव्हर्नमेंट सर्व्हंट पण काय आहे, जे रावेतमध्ये घर घेत आहे. बेसिकली रावेतला परत कनेक्टिव्हिटी चांगली आहे. चाकणला जायचं असेल तर मेकॅनिकल इंजिनिअर्स वगैरेंना कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मग टाटा मोटर्सवाले आहेत, त्याच्यानंतर महिंद्रावाले आहेत. सो बेसिकली रावेत इज ओपन फॉर एव्हरीवन. जे वर्ग अफोर्ड करू शकतो रावेतला आणि दे वॉन्ट टू स्टे इन रावेत ओन्ली. सो रावेत इज मोस्ट प्रेफरेबल फॉर देम. करेक्ट. सर आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजा रावेतमध्ये घर घ्यायचंय आणि त्याचा जॉब येतो समजा खराडीमध्ये. तर मग त्याला कनेक्टिव्हिटी कशी द्याल तुम्ही? ओके. बेसिकली मी पहिलेच सांगितलं, की इट इस कनेक्टिव्हिटी इज द बी-आर-टी ऑल्सो. जर ज्याला खराडीला घर घ्यायचं आहे, तो आपला औंध बी-आर-टी रोड जो आहे त्याला जॉबला जायचंय जॉबला समजा खरं. ओल्ड बी-आर-टी रोड म्हणतो बरोबर. आपण. तिथून कनेक्टिव्हिटी आहे खराडीला जायला. बी-आर-टी पकडायची तातोडे चौक, त्याच्यानंतर जगताप डेअरी, त्याच्यानंतर म्हणतो इट्स अ खराडी ओन्ली. खराड. सो कनेक्टिव्हिटी वॉज इट्स गुड. मेन म्हणजे ट्रॅफिकचा भाग अव्हॉइडेड आहे हां. त्याच्यामध्ये, कारण की अंडरपास कुठेच नाहीये त्याला, कुठंच नाही. त्या बी-आर-टीला. हं. तुम्ही स्ट्रेट ब्रिज कनेक्टिव्हिटी करून तुम्ही जाऊ शकता. जाऊ तुम्ही जर हायवेनी जर गेला, तुम्हाला अंडरपास आहे, त्याच्यानंतर परत तुम्ही ट्रॅफिक जॅम्समध्ये अडका. सो रावेत इज स्किपिंग दॅट ट्रॅफिक. करेक्ट. मेट्रो आपण बघतोय पुण्यामध्ये मेट्रो खूप जास्त प्रमाणात आता येत आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट आहे मेट्रोचा, तर आता आपण जिथे आहे आता वाकडमध्ये, हिंजवडीमध्ये, तर मेट्रो लाईन जाते इथून. ते मला रावेतमध्ये अजून दिसत नाही आहे. ते कधी येणार आहे? काय काही प्रपोज्ड आहे का? प्रपोज तर आहे मेट्रोजबद्दल. मी ऐकून पण आहे त्यामध्ये पण डी-पी सँक्शन्स पण मी बघितलेले आहेत. बट इट विल टेक अ टाईम फॉर द मेट्रो. सो मेट्रो आल्यावर अजून तो 20 ते 25 लाखांनी प्राईस रेंज हाईक होऊन जाईल. जास्त वाढेल. जास्त वाढेल. ऑलरेडी वाढलेलं आहे. हां. तो आणि अजून प्रपोज वाढेल. झालेला आहे ॲक्चुअली प्रपोज भक्ती झालेलं आहे. शक्तीपासून येस, येस. पुनावळे टू भुजबळ चौक, येस, म्हणजे येस, येस. जे इथपर्यंत ही अशी कनेक्टिव्हिटी त्याला हो, मिळणारच. हो, हो, हो. सर हॉस्पिटल जर बघितले तर रावेतपासून कोणते हॉस्पिटल, चांगले मोठे हॉस्पिटल जवळ आहेत लोकांना? आदित्य बिर्ला आहे, रत्ना मेमोरेबल हॉस्पिटल आहे. सो दे आर द गुड हॉस्पिटल्स. निगडी प्राधिकरणामधलं आहे. दुसरी गोष्ट जर हॉस्पिटॅलिटीचं जर म्हटलं तर तिथून सोमाटण्याचं तिथे पण हॉस्पिटल चांगले आहेत. बरोबर. एस-बी पाटील स्कूलच्या तिथे पण 2 हॉस्पिटल नवीन बनलेले आहेत. जे नर्सिंग होम म्हणू शकतो किंवा काय पॉलिक्लिनिक्स आहेत तिथे. सो रावेत इज अगेन पार्ट ऑफ द गुड डेव्हलप्ड एरिया. त्याच्यानंतर जर समजा सगळ्यात मोठं मल्टी स्पेशालिस्ट जर आपल्याकडे बाणेरला आहे, तर तुम्ही हायवेने आले की एक साधारणपणे 20 मिनिटात बाणेरला पोहोचतात 20 ते 25 मिनिटांमध्ये. सो हे पण जवळच आहे त्यांना. बरोबर आहे. तर टाईमाचा जर विचार केला आपण, की समजा आपण रावेतमधून आता निघतोय आणि आपल्याला हिंजवडीला यायला किती वेळ लागेल? एअरपोर्टला जायला किती वेळ लागेल? त्यासोबतच मुंबई हायवेला कनेक्ट व्हायला किती वेळ लागेल? या
4-5 गोष्टींना जर तुम्ही कन्सिडर केलं, तर टाईम वाईज आणि रोड वाईज कसं कनेक्ट? मुंबईला जायचं असेल, बंगलोर हायवेला मुंबईला टच व्हायचं असेल तर हार्डली 5 मिनिटं. हं. हिंजवडी 20 मिनिटं. त्याच्यानंतर एअरपोर्ट जर बघितलं तर 1 ते 1.5 तास. बरोबर. इट डिपेंड्स अगेन ऑन ट्रॅफिक. करेक्ट. बट मुंबई इज क्वाईट नियर बाय. इट्स हां. हार्डली इट विल टेक 5 मिनिट्स, नो ट्रॅफिक. हायवेच लगेच येतं हायवेज. आणि पूर्ण म्हणजे जे पी-सी-एम-सीचा जो वेस्ट पुणेचा पार्ट येतो, तो पूर्ण कट होऊन जातो येस, ट्रॅफिक वगैरे. ट्रॅफिक सरळ तुम्हाला मुकाई चौकातून तुम्ही वर जाऊन डायरेक्टली एक्सप्रेसवेला जाऊ. एक्सप्रेसला जावा ऑर एल्स तुम्ही त्या मुकाई चौकातून ना खालचा अंडरपास बघितला तर ओल्ड मुंबई बंगलोर हायवे. तुम्हाला समजा लोणावळ्याला जायचंय, कामशेतला जायचंय, ओल्ड मुंबई बंगलोर हायवे पकडा, लगेच तुम्ही टच होतात तिथे. असे कितीतरी जण आहेत जे सोमाटण्यावरून रोज ट्रॅव्हल करतात. हो. बिकॉज दे आर ऑफिस इज इन चाकण. बरोबर आहे. MIDCला जायचंय. हं. सो त्यामुळे ते लोकं प्रेफरेबल करतात. चाकण किती दूर आहे तर रावेतपासून? चाकण हार्डली एक 40-45 मिनिट्स. 40-45 मिनिट्स लागतात. सर आज जर रावेतमध्ये आपण 2 BHKचा हं. विचार केला, तर किती रुपये लागतील एका व्यक्तीला 2 BHK विकत घेण्यासाठी? आय नो की प्रोजेक्ट वाईज थोडा फरक पडत जातो. बट स्टिल 2 BHK कार्पेट एरिया आणि पैसे हे मला सांगा. सो सी आता रावेतमध्ये प्राईस इन्व्हेस्टमेंट बजेटबद्दल जर आपण ब्रॅकेट केलं, तो साधारणपणे जर स्टँड अलोन बिल्डिंग असेल आणि 750 टू 850च्या मध्ये जर तुम्हाला कार्पेट पाहिजे अपेक्षित आहे, तर स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये तुम्हाला एक 76-77 लॅक्स पर्यंत जाईल. बरं. ठीक आहे. थोडी मोठी सोसायटी घेतली, मीडियम साइज रेंजची, सो इट विल गो अराउंड 80 टू 85. हं. आणि लॅविश सोसायटी विथ युअर स्विमिंग पूल, ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला मायवन कन्स्ट्रक्शन पाहिजेले, रेप्युटेड बिल्डर्स पाहिजेले, लोकॅलिटी चांगली पाहिजे, तो इट विल गो अराउंड 85 टू 90. एक्झॅक्टली. आणि सर सेम मला 3 BHKचं सांगा. 3 BHK अगेन 1000 कार्पेट, 900 टू 1000 कार्पेट स्टँड अलोन बिल्डिंग इट विल गो अराउंड 90-95. त्याच्यानंतर मीडियम साइज अमेनिटीज नॉट मच, तो जाईल एक साधारणपणे 1 करोड ते 1 करोड 5 लाखापर्यंत. लॅविश ईच अँड एव्हरीथिंग यू वॉन्ट, तर तो एक 15 ते सव्वा करोडच्या आसपास जाईल 1100 प्लस कार्पेटला. 1100ला. नाईस. जर आता स्कूलचा विचार केला, तर कोणकोणत्या स्कूल पर्टिक्युलरली जवळ येतात रावेतपासून, की जिथं अ, पहिली नंतर मी म्हणतोय म्हणजे प्री स्कूल तर भरपूर आहेत आजकाल प्रत्येक एरियात वाढल्या. बट ज्या चांगल्या-चांगल्या स्कूल आहे, तर त्या रावेतपासून किती दूर आहे आणि कोणकोणत्या स्कूल्स आहे सर? SB पाटील, सिटी प्राईड, त्याच्यानंतर विस्डम आहे. निगडी प्राधिकरणात गेला तर सेंट उर्सेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे निगडी प्राधिकरणाला लागून ही पण शाळा आहे, ज्ञानप्रबोधिनी आहे. किवळेमध्ये इनोव्हेटिव्हज आहे. सो या सगळ्या शाळा जवळ आहेत. बरोबर. राईट. आणि समजा याच बाजूला टाकायचं आहे टुवर्ड्स वाकड, तर SNBP आहे, ब्लॉसम्स आहे, त्याच्यानंतर ऑर्चिड आहे, जिथे स्कूल बसेस इझिली ॲक्सेसिबल आहे, इझिली स्कूल बसेस येतात. सो या सगळ्या शाळांचा वाईड रेंज आहे. रवींद्रनाथ टागोरला पण रावेतमधून काही मुलं येतात. बरोबर. हिंजवडीमध्ये आहे. त्याच्यानंतर तुमच्या हिंजवडीमध्ये महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आहे, हं. जो फेज 2 कडे कनेक्टिव्हिटीला जाणारा रस्ता आहे. तर तिथे पण आहे. तो रावेतमधून मुलं येतात इथे. येतात आणि काय सर, की आजकाल स्कूल्स पण जे बस प्रोव्हाईड करतात ना, तो पण खूप चांगला पॉइंट मला वाटतो. बेसिकली स्कूल्स बसेस का प्रोव्हाईड करतात ह्याच्यामध्ये अगोदर तुम्ही एक 10 ते 12 वर्ष अगोदर जर गेला असाल, तर बेसिकली कसं होतं, जॉइंट फॅमिली सिस्टम होती. आजी होते, आजोबा होते, त्याच्यानंतर काही मोठा भाऊ असायचा. फिमेल्स नॉट वर्किंग सो मच. ते होममेकर्स असायचे. बरोबर. तर त्यांना सोडायला जाणं अपेक्षित होतं किंवा ती कनेक्टिव्हिटी होती त्यांना, की लोकं. आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपण राहतो. मॉम वर्क फ्रॉम होम आहे, वडील वर्क फ्रॉम होम नसून ते ऑफिसला जातात. कधी हायब्रिड असतं. तर पोरांना शाळेत सोडण्याचा हा जो प्रश्न आहे, तो स्कूल्सच्या बसेसने सॉल्व्ह झालेला आहे. आणि स्कूलच्या बसेसचं कसं आहे, पावसाळा असतो, हिवाळा असतो, कधी आपली तब्येत बिघडलेली असते. बाईकवरती, फोर व्हीलरवरती सोडणं, हे काही रिस्की असतं. आपण झोपेतून उशिरा उठतो. बरोबर. पोराची शाळा 10 मिनिटातच असते. राइट. आपण गाडी जोरात चालवण्याची संभावना असते. स्कूल बस ह्या टाईमला येते, म्हणून आपण त्या टायमिंगनुसार आपला बॉडी क्लॉक सेट करतो. आणि मग पोरांना पण ती सवय लागते. त्यांना माहिती आहे की स्कूल बसचं हेच टायमिंग आहे. ते बरोबर त्या सायकल वाईज उठतात. एक्झॅक्ट. त्यांना सांगा की पप्पा उद्या तुला सोडायला येणार आहे. तो निवांत होऊन जाईल. बरोबर आहे. अरे 1 तास अजून झोपायला मिळेल. डॅडा सोडायला येणार आहे ना, ठीक आहे आपण उशिरा जाऊ. पण ती सवय लागते मग. सवय लागते. रेंट आता म्हणजे आपण फक्त असं नाही की ज्या लोकांना विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठीच व्हिडिओ करतोय. काही लोकांना असं वाटतं की मला वाकड नाही परवडत आहे किंवा हिंजवडी नाही परवडत आहे राहण्यासाठी किंवा बाणेर बालेवाडी नाही परवडत आहे. ते लोकं रावेतमध्ये
थोडं अफोर्डेबल होऊ शकतं का आता, की रेंट किती मिळेल त्यांना? म्हणजे की रेंट 2 BHK अगेन विथ 750 टू 800 प्लस कार्पेटला रेंट ₹28,000 आहेच रेंट. 2 बीएचके. 2 BHK. 3 BHK 35 टू 40. हो. रेंट वाईज बेसिकली आपण एक इन्व्हेस्टमेंट का करतो? वी हॅव हं. टू गेट अ गुड रिटर्न्स. बरोबर आहे. मी जसं आपलं फर्स्ट टाइम पासून डिस्कशन चालू आहे, की रावेत इज अँड डेव्हलप्ड. सो रेंट तर तेवढा राहणार. पे करावंच लागणार आहे. पे करावाच लागणार. मग त्याच्यामध्ये मग वर्ग येतो, की रेंट भरू की EMI भरू? सो यू हॅव टू डिसाईड. त्याच्यामध्ये पण 2 ॲस्पेक्ट आहे. हं, एक रेडी पोझिशन हं. आणि एक अंडर कन्स्ट्रक्शन. बरोबर. सो रेडी पोझिशनला गेलात तर प्राईस नक्कीच जास्त असेल. मग तुम्ही EMI भरा आणि अंडर कन्स्ट्रक्शननी गेला तर तुमचा जो EMI आहे तो टप्प्याटप्प्याने जसं-जसं काम होईल तसं-तसं होतो. वाढत जातं. सो एक फ्लेक्सिबिलिटी ऑफ पेमेंट मिळते. जर इफ यू हॅव एन एक्झिस्टिंग होम अँड यू वॉन्ट टू जस्ट अपग्रेड इट फ्रॉम 1 BHK टू 2 BHK, सो अंडर कन्स्ट्रक्शन इज अ गुड ऑप्शन ओके. फॉर दॅट. राइट. कारण की रावेरमध्ये खूप अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. चालू आहे. आणि तुम्ही ऑलरेडी रेंटवर राहताय आणि तुम्ही निअरिंग पोझिशन ऑप्शन घ्या, की 6 महिने, 1 वर्ष. तेही त्यांना ऑप्शन चांगलंच आहे आणि जर तुम्ही रेडी पोझिशनला गेला, तर फुल EMI डे 1 पासून तुमचा स्टार्ट आहे. कारण की ते जे घर आहे, तुम्हाला लॉक अँड की मिळते विथिन 1 मंथ. हो. तिथे तुमचा रेंट कट ऑफ होऊन हं. तुमचा EMI सुरू होईल. EMI चालू होतं. ते बेटरच आहे कधी पण. म्हणजे बट चॉईस असतो. चॉईस असतो. मग चॉईस नाही मिळत. चॉईसही नाही मिळत. हं. रेडी पोझिशनला चॉईस म्हणजे हाच एक फ्लॅट अवेलेबल आहे किंवा ह्यातलेच 2-3 फ्लॅट अवेलेबल आहे. तुम्हाला घर घ्यायचं आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि एज्युकेशन धिस कम्स इन द बेसिक नेसेसिटी. बरोबर. त्याच्यामध्ये घर हे बेसिक नेसेसिटीज. तुम्ही जर सगळंच बघायला गेलं तर तुम्हाला नाही नाही मिळणार. मिळणार. काय होतं सर, की मला भरपूर कॉल येतात, घर घ्यायचंय सर, घर घ्यायचंय. आम्हाला निअरिंग पोझिशन लवकरात लवकर पाहिजे. हं. बट त्यासाठी तेवढे पैसे मोजावे लागतात. हां. आणि आणि सेकंड थिंग, की तुम्हाला चॉईस नाही मिळणार. आजकाल लोकांचा वास्तू हा खूप इम्पोर्टंट पार्ट येऊन जातो. आपलं जे चॅनल आहे बँटर विथ चेतन, त्याच्यावर आपण वास्तूचे पण भरपूर व्हिडिओ केले. मला लोकं म्हणतात, "सर तुम्हीच सांगितलं होतं ना, की ईशान्येचं हे नको, याचं हे नको." बट त्यासाठी तुम्हाला थोडं मग वेट करावं लागेल वेट 2-3 वर्ष. कारण चॉईस तेव्हा असते. वास्तू कंप्लीटली डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. बरोबर. तुम्ही वास्तूमध्ये काय बघताय? हं. खूप जण वेगवेगळ्या गोष्टी. माझे सगळे घराचे दरवाजे उत्तरेला आहे. बरोबर. काही जणाला पूर्व-पश्चिम पाहिजे, पश्चिम-पूर्व पाहिजे. सो वास्तू डिपेंड्स. हं. 50 टू 65% पर्यंत वास्तू कंप्लायन्सच फ्लॅट बांधतात बिल्डर. 100% जर तुम्ही बारीकीने बघायला गेलात, शक्यच नाही. तर शक्यच नाही. कारण की आपण हॉरिझॉन्टल न राहता व्हर्टिकल राहतोय. बरोबर आहे. जागा ही नॅचरल रिसोर्सेस आहे, दॅट इज लिमिटेड. हं, तुम्ही त्या लिमिटेडमध्ये मॅक्सिमम आउटपुट देताय. हं. तुम्हाला गॅलरीज पण पाहिजे, तुम्हाला ट्राय बाल्कनीज पण पाहिजे, तुम्हाला सेफ्टी डोअर्स पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला स्विमिंग पूल पण पाहिजे, अम्युनिटीज पण पाहिजे, सिक्युरिटी वाईज पण पाहिजे, प्राईम ते नाही. लोकेशन पण पाहिजे, कमी ह्याच्यात पाहिजे. सो इट कांट अफोर्ड. पॉसिबलच नाहीये. पॉसिबलच नाही. हां. बांधायलाच परवडणार नाही. राइट. सो बेसिकली यू थिंक की मला घर घ्यायचंय. माझं एवढ्याच गरजा आहे. मला एवढ्या ह्याच्यामध्येच बघायचं आहे आणि मी क्लिअर आहे घर घेण्यामध्ये. मला विंडो शॉपिंग किंवा मी 10 प्रोजेक्ट नाही बघत फिरणार. मला जे आवडेल 2 ते 3 प्रोजेक्टमध्ये मी शॉर्टलिस्ट करेल कुठेही आणि मी घर घेईल. एक्झॅक्टली. तुमच्याकडे आता सर भरपूर लोकं येत असतील. तुम्ही भरपूर प्रोजेक्ट्सवर आजपर्यंत काम केलंय. तुमचा अनुभव आहे रिअल इस्टेटमधला 7 ते 8 वर्षांचा प्रॉपर अनुभव आहे. जर आपण पाहायला गेलं तर लोकं कुठे चुकताय घर घेताना? ते काही 2-3 पॉइंट सांगाल का सर? म्हणजे ते लोकं अव्हॉइड तरी करतील. बेसिकली टाईम फ्रेम लोकं खूप चुकतात. हां. तुम्हाला घर घ्यायचंय 6-7 महिन्यांनी आणि आजपासून जर तुम्ही फिरायला लागाल, जे घर तुम्ही बघताय, ते बेसिकली असायला तर पाहिजे मार्केटमध्ये. आज असं आहे की लोकं येतात, बघतात, बुक करतात, पुढे जातात. हं. 6 महिन्यापूर्वी जे बघितलेलं ती प्राइस रेंज पण नाही मिळणार. नाही मिळणार. दुसरी गोष्ट ज्याला घर घ्यायचंय, त्याचा माइंडसेट पाहिजे की मला घर घ्यायचंय. शी इज माय वाईफ. हे माझे आई-वडील आहे. आपण घर बघू. आपल्याला सोयीस्कर वाटतंय ना, तर घेऊ. आजकाल काय झालंय ना, लोकं एकटा येतो माणूस पहिली घर बघायला. नंतर त्याची वाईफ येते. मग ते म्हणतात, "मी घरी जाऊन चर्चा करून सांगते." मग आई-वडील येतात. मग बायकोचे आई-वडील येतात. मग तिचा भाऊ येतो, मग ह्याचा भाऊ येतो, मग हे येतात, मग ते येतात. मोर कुक्स स्पॉईल द फूड जे हं, आपण म्हणतो ना, हं. मग त्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. माझ्याकडे एक गृहस्थ आहे. गेले 1 वर्षापासून ते घर बघतायत. मी ज्या पहिल्या प्रोजेक्टला होतो ना, तो प्रोजेक्ट डिलिव्हर, सोल्ड. मग मी दुसरा प्रोजेक्ट डिलिव्हर, सोल्ड आणि आज ज्या मी प्रोजेक्टला बसतो ना, तो गृहस्थ परत त्या प्रोजेक्टला पण व्हिजिट होईल. कारण की रावेतमध्ये जो घेणारा वर्ग आहे ना, तो सगळे प्रोजेक्ट्स बघणार. मग मी बघितलं, "सर तुम्ही 1 वर्षापासून हा घर मिळतच नाही." कारण की माइंडसेट. हं. तुम्ही सगळ्यांना विचारत बसले. असं नाही होत. नाही होत. मग हे लोकं काय होतात, जास्त चाच पडतो ना, हं. मग तो कुठेतरी फसतो. बरोबर आहे.
तुम्ही बघा ना, हां, ठीक आहे. हे प्राइस रेंज आहे, हे असं आहे, हे असं आहे. तुम्ही लीगॅलिटी प्रोजेक्टची चेक करा. ओके. व्हॉट यू कॅन स्ट्रेच इज युअर बजेट. तुम्ही बिल्डर नाही नाही म्हणू शकत, हे असंच आहे, हे तसंच आहे. कारण की ते जे त्यांनी केलं ते ते गव्हर्नमेंट बनलंय, गव्हर्नमेंट ते अप्रूव्ह आहे, रेरा अप्रूव्ह आहे. आजकाल तर केवढे रिस्ट्रिक्शन्स आले. रिस्ट्रिक्शन्स आलेले. समोरचा सेल्सवाला किंवा पर्सन हू इज सेलिंग, आपण म्हणतो ना, हेल्प मी टू हेल्प यू बेसिकली. सर मी तुम्हाला बजेट निगोशिएशनमध्ये हेल्प करून देऊ शकतो. रेस्ट ऑल आय कांट हेल्प यू. जे बरोबर. आहे ते आहे. ओके. तर ते तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. थोडं घर घेताना तुम्हाला जे पाहिजे ना, त्या गोष्टी तुम्ही हे करा. तुम्ही रेराच्या वेबसाईटवर जाऊन तो प्रोजेक्ट चेक करा. तिथं लिटिगेशन येतंय का नाही ते बघा. आम्हाला कॉल करा. आम्ही सांगतो या प्रोजेक्टला लिटिगेशन आहे का नाही आणि वेबसाईटवर चेक करून. लिटिगेशन हा जो पार्ट आहे ना, हा खूप वेगळा आहे. हं. लिटिगेशन जरी असतील, तुम्हाला जर तर घर आवडलं असेल, तुम्ही या तिथे, तुम्ही सेल्सवाल्यांशी बोला, तुम्ही लीगल डॉक्युमेंट्स घ्या, तुमच्या लीगल टीमला दाखवा. सगळ्याच काही लिटिगेशन म्हणजे मोठं लिटिगेशन नसतं, जिथे नसतं. काम बंद आहे किंवा काय. नॉमिनल लिटिगेशन सगळीकडे असतात. कारण की क्लिअर टायटल प्लॉट मिळणं आजकाल थोडं आजकाल झालंय. खूप मुश्किल झालेलं आहे. आत्याबाया पण खूप त्रास हो, देतात. त्यात हो. अ, आत्यानी हक्क दिलेला असतो. हक्क तरी पण बिल्डिंग झाल्यावर वाटतं, की नाही आता आपल्याला पैसे कमी मिळालेले आहेत. हं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. इट्स अ ह्युमन टेंडन्सी. टेंडन्सी. तर जे काही लिटिगेशन आहे ना, तुम्ही सेल्सवाल्यांशी येऊन बोला. बोला. तुम्ही बिल्डरशी बोला. हं. तुम्ही बिल्डरच्या लीगल टीमशी बोला. ते डॉक्युमेंट्स घ्या हं. आणि मग तुम्ही बुकिंग करा किंवा त्याच्यानंतर तुम्ही टाईम फ्रेम मागा, की सर मी आता बुक करतोय. हं. मला लीगॅलिटी चेक करायला थोडासा वेळ द्या. बरोबर मी आहे. जे तुमची बुकिंग अमाउंट आहे, तुम्ही 15 दिवसात फुल रिफंड करणार आहे ना, त्याच्या बदल्यात 1 महिना द्या. ऐकतात ना सगळे. ऐकतात. लोकं ऐकतात. लोकं ऐकतात. तुम्ही जर सांगितलं आणि चर्चा केली ना, तर लोकं ऐकतात. लिटिगेशन म्हणून जर घाबरून घरात बसले, तर गरज घेता येणार नाही. नाही, कारण ज्या प्रोजेक्टला लोन मिळतं, त्या प्रोजेक्टवर लिटिगेशनचा एवढा फरक आहे. फरकच नाही पडणार. कारण एस-बी-आय सारखी बँक तेव्हाच लोन देते, जेव्हा त्या प्रोजेक्ट येस. क्लिअर असतो. बँक बघा, एस-बी-आय असो, सेंट्रल बँक असो या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट फायनान्स असो या प्रायव्हेट बँकर्स असो, बेसिकली त्यांचा जो फंडिंगचा सोर्स आहे, तो कोण आहे? आपण आहोत. हं. जे टॅक्सेशनमधून येतं, गव्हर्नमेंट बँक चलन हे कसं जनरेट करणार? बिकॉज ऑफ द इकॉनॉमी इज रनिंग ना. कोणालाही ₹1,00,000 लोन दिलं काय आणि 1 करोड दिलं काय? इट्स अ रिस्क. बरोबर तर आहे. ते रिस्क कॅल्क्युलेट करूनच सगळ्या गोष्टी करतात. डॉक्युमेंटेशन करेक्ट. आणि रेरा चेक करावाच लागणार, करायलाच पाहिजे. तुम्ही सँक्शन प्लॅन घ्या ना. जे युनिट तुम्ही घेतायत, ते प्लॅनमध्ये सँक्शन आहे का? ते चेक करा आणि ते सँक्शन आहे म्हणूनच तो विकायला बसलेला आहे. ते सँक्शन आहे म्हणूनच त्याचं ॲग्रीमेंट होत आहे. ओके. रेरा इज अन बॉडी. त्याच्याकडे अख्ख्या महाराष्ट्रामधल्या बिल्डर्स असोसिएट टाइप्स आहेत. त्यांना अपडेशन्स कराव्या लागतात. रेरामध्ये जे लोकं काम करतात ते लिमिटेड आहे आणि आउटकम खूप जास्त आहे. तर तो वेळ लागतो त्या गोष्टीला. त्यापेक्षा तुम्ही डॉक्युमेंट चेक करा ना. हं. तुम्ही सँक्शन प्लॅन बघा, तुम्ही कमिटमेंट सर्टिफिकेट बघा, त्याच्यानंतर त्याचा 7/12 एक्स्ट्रॅक्ट बघा, लँड कोणाच्या नावावर आहे ते बघा. जे प्रोजेक्ट असेल तर दोन्ही बिल्डर्सची नावं असतात त्या प्रोजेक्टवर ते बघा. दुसरी गोष्ट आता एन-ए, हं. नॉन ॲग्रीकल्चर लँडबद्दल. आता काय झालंय, पहिली अगोदर एन-ए करावे लागायचे. आता जर झोन रेसिडेन्शियल असेल, हं. तर आत्ता एक हार्डली 4-5 दिवसापूर्वीची बावनकुळे साहेबांनी ते सांगितलं. दिलेलं आहे, की एन-एची आवश्यकता नाही. तुम्ही एक टाईम, वन टाईम नजराना भरून घ्या. हो. पी-सी-एम-सीला जेव्हा तुम्ही सँक्शन करता, तेव्हाच रेडी रेकनरच्या हिशोबाने किंवा जो काही ठरलेला बरोबर. नजराना आहे, तो भरा आणि एन-ए ऑर्डरची पण करप्शन पण कमी होईल याच्याने. चांगला निर्णय तो बऱ्यापैकी. इम्प्लिमेंट कसा होतो त्यावर आहे गोष्टी. नाही आता बट सांगितलं तर होईलच. इम्प्लिमेंट होईलच. सर रिअल इस्टेटमध्ये ट्रेडिंग केलं जातं. हं. म्हणजे असतं, की आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट जर कमवायचा असेल, तर रिअल इस्टेट हा एक खूप मोठा ॲसेट आहे आपण असं समजतो. ते कसं असतं? बरं. जी लोकं बिल्डर होऊ शकत नाही किंवा सगळेच काही बिल्डर नसतात ना, मग ते ट्रेडिंग करतात. आता ट्रेडिंग म्हणजे काय? मी तुम्हाला सांगतो. एखादी बिल्डिंग बांधायला 3 वर्ष लागतं. त्याची प्राइस रेंज एक विशिष्ट आहे. 85-90च्या दरात आहे. समजा तुमच्याकडे काही फंड्स आहे. तुम्ही गावची जागा विकून किंवा तुमचं बँक बॅलन्स चांगला आहे. तुमचं एक्झिस्टिंग जे घर आहे ते लोन फ्री आहे. त्याच्यावर तुम्ही टॉप लोन घेऊ शकता. वन टाईम पेमेंट जर केलं, एक 15 ते 12 लाखाचा मॅक्सिमम डिस्काउंट मिळतो वन टाईम पेमेंटला. किती किती रुपयांच्या घरावर? समजा जे घर 86 ला द्यायचं असेल, क्लोज होत आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 70-71 लाखाला जर मिळते वन टाईम पेमेंटला विदिन 1 मंथला, तर तुमचे तिथे 16 लाख रुपये वाचून जाणार. त्याच्यानंतर पोझेशनपर्यंत त्याची ॲप्रिसिएशन अजून 15 ते 20 लाखापर्यंत वाढते. हं. म्हणजे हे 16 आणि ते 16, 36 लाखाचं तुमचं नेट प्रॉफिट डे 1 पासून स्टार्ट होतं.
बरोबर. आहेत माझ्याकडे काही असे ऑप्शन जे वन टाईम पेमेंटला आहे. आता वन टाईम पेमेंट 70,00,000 असतं कोणाकडे? असं सेकंड एक काउंटर आला असेल तर तुमच्यामध्ये. सी एकाच माणसाने घर घेणं असं असतंय का? ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही 2 नावं टाका, 3 नावं टाका, काय नाही. 3 चांगले जिवलग मित्र आहे. प्रत्येकाकडे 20-20 लाख रुपये आहे. ओन फंडिंग म्हणजे बँक बॅलन्स आहे. बरोबर. आजकाल हसबंड वाईफ दोन्ही वर्किंग आहे. चांगलं पॅकेज आहे आय-टीजमध्ये. त्यांनी घेतलं. तर तिघांनी मिळून कॉन्ट्रिब्यूट केलं. म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये त्यांनी ठरलं, की मी 20 टाकतोय, हा 20 टाकतोय, हा 20 टाकतोय. झाले 60,00,000 रुपये. 10,00,000 रुपयाचा जो बफर आहे, तो आपण कव्हर करू. बरोबर. ठीक आहे. 70,00,000 रुपये दिले. ॲट द टाईम ऑफ पोझेशन जे काही 20-25 लाख रुपये वरचं जे नेट प्रॉफिट निघेल, ते तुम्ही डिव्हाईड करून घ्या मुद्दल म्हणून. बरोबर आहे. सो त्यांचं काम होऊन जातं. आता रिसेंटलीच मी आणि माझ्या मेहुण्यानी आणि माझ्या साडूनी मुळशीमध्ये 1 बीएचके घेतला. फॉर एन एक्झाम्पल. 35 लाख रुपये आज सेलिंग आहे. 25 लाखाला घेतला. वन टाईम पेमेंट. वन टाईम पेमेंट. 25 लाखाला मी घेऊन टाकला. ठीक आहे. 25 लाखाला मी घेऊन टाकला. आता एक साधारणपणे 7-8 महिन्यांनी मी विकेल. हं. 35-36 लाख रुपये येतील. बरोबर. विदिन 1 इयर जर मला 10 ते 11 लाख रुपयाचं प्रॉफिट येतंय, बरोबर. का सोडणार? एक्झॅक्टली. बेसिकली ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते ना, अशा पद्धतीने, यू शुड हॅव अ गुड सर्कल. तुमच्याकडे तसे पॉझिटिव्ह विचारांचे लोकं पण लागतात. बरोबर आहे. एखादा माणूस सांगतोय, की असं-असं आहे. आपल्याला नाही समजत ना, ऐकून तर घ्या त्याचं. ऐकायला पैसे पडतात का? आजकाल काय झालंय, आपण सांगायला जातो ना, "अरे, असं कुठे असतं का? आपण इकडे बघू ना तिकडे बघू." ते अजून ऑप्शन सुरू करतात. बरं, ज्याची इच्छा असते ना, की आपण मिळून काहीतरी सगळ्यांना हो. पुढे घेऊन जाण्याची, तो म्हणतो, "यार, ह्याला सांगतोय आपण, हे ऐकतच नाही. जाऊ दे बाबा, त्यापेक्षा आपण लोन करू." बरोबर. गेले आपले प्रॉफिट तर गेला, बट आपल्याला घर तर होईल, इन्व्हेस्टमेंट तर होईल. अशा खूप काही गोष्टी आहेत, जे ट्रेडिंग करतात. हं. घेतात, होल्ड करतात 2-3 वर्ष, सेल करतात. सेल कर. घेतात, वरचा जो प्रॉफिट आहे, इट गोज इन युअर सेव्हिंग. प्रॉफिट मॅक्सिमायझेशनचा जो भाग असतो हं. तो, परत आलेली मुद्दल समजा तुम्ही फॉर एन एक्झाम्पल 70 लाखाला घेतला आणि 85 लॅक्सला विकला. विकतायत. हां. 15 लाख रुपये तुमचे हां. प्रॉफिट झालं. 85 नाही जास्तच होईल हं. वन टाईम पेमेंट नंतर. सिटी कॅपिटल गेन टॅक्सचा नियम काय म्हणतो? आलेले पैसे तुम्ही एका वर्षात इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट करा. करा. तर टॅक्स नाही लागत टॅक्स तुम्हाला. नाही लागत. अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर 3 वर्षाचा वेव्हर आहे हं. आणि रेडी पोझिशनमध्ये घेतला तर 1 वर्षाचा वेव्हर. मग तो तुम्हाला तिथे परत बेनिफिट मिळतो ना. बेनिफिट मिळतो. तो या सगळ्या गोष्टी आहेत. हं. असे ॲस्पेक्टनी तुम्ही या. सगळ्यांकडे 1, 3, 2-3 मित्र असतातच त्याच्याकडे. सो असं आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे. कलेक्टिव्हली यू विल जनरेट अ मॅक्सिमम रेव्हेन्यू. करेक्ट. म्हणजे वन टाईम पेमेंट त्याचा खूप मोठा बेनिफिट आहे. जर तुमच्याकडे फंड्स असतील तर यू कॅन इन्व्हेस्ट इन द प्रॉपर्टी आणि चांगल्या लोकांकडूनच केलेलं बरं कारण ते शेवटी वन टाईम पेमेंट आहे. हां, आणि रजिस्टर डॉक्युमेंट करून घ्यायचं. हां. ॲग्रीमेंट असतं ना सर. ॲग्रीमेंट लगेच वन टाईम पेमेंट केल्यावर लगेच ॲग्रीमेंट तरी ॲग्रीमेंट आपण करतोच त्या गोष्टीचा. आणि ते प्रॉपरली त्या अकाउंटलाच जातात. ऑब्व्हियसली रेरा अकाउंटला रेरा अकाउंट रिसिप्ट्स मिळतात, सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे वन टाईम पेमेंट कोणासाठी चांगलं आहे मी तुम्हाला सांगतो. एखाद्याचं बजेट आहे 1-1.25 करोड रुपये आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत तयार. पण तो ग्राउंड फ्लोअरला युनिट बघतोय, कमर्शियल शॉप बघतोय. बेसिकली एवढ्या ह्याच्यात ग्राउंड फ्लोअरला रावेत, पुनावळे, वाकड, तातवडे नाहीच आहे. नाहीये. कारण की जी कॅपॅसिटी ऑफ ग्राउंड फ्लोअर आहे ना, त्याच्या कार्पेटची विथ इन्क्लुडिंग मेझॅनाइन ती वाढलेली आहे. त्यामुळे काय होतंय, तो जे बघतो ना 1.25 करोडमध्ये तो 300चं कार्पेट अपेक्षित आहे त्याला. पण 300चं कार्पेट अवेलेबलच नाहीये ना मोस्टली. मग काय करणार तो? त्याच्यासाठी त्याला तर इन्व्हेस्टमेंट करून त्याला रेंट पाहिजेल होता किंबहुना त्याला गुड रिटर्न्स पाहिजे. त्यासाठी तुम्ही असं करा. एक्झॅक्टली. अजून एक 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर्स वगैरे तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला दिसत होत्या. जे रिटेल्स काउंटर होते, जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होते. आज डॉक्टर फर्स्ट फ्लोअरला गेले, फर्स्टवरून सेकंडला आले, सेकंडवरून थर्डला आले. ह्याचं कारण आहे, कारण ग्राउंड फ्लोअर अवेलेबिलिटीच नाही नाहीच आहे. आणि अफोर्डेबिलिटी नाही. रेंट एवढा कोण पे करणार? 60, 70, 80,000 नाही. असोच जर इथून हायवेने गेला किंवा तुम्ही इंटरनल रोडमध्ये ग्राउंड फ्लोअरला कोणाची दुकान आहे? इट्स अ हॉटेल, हं. क्लोथिंग ब्रँड्स किंवा आयवेअर ब्रँड्स हेच आहे. तर बाकी सगळे वरती गेले. वरती गेले. राइट. अभिजित सर, थँक यू सो मच. म्हणजे ज्याही लोकांना रावेतमध्ये आज घर घ्यायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलीस आणि ज्याही लोकांना वाटतंय, की त्यांनी इन्व्हेस्ट करावं, त्यांना नॉर्मल कोणत्याही बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा त्यांच्याकडे आज फंड्स असतील, वन टाईम पेमेंटने त्यांना खूप कमी किमतीमध्ये घर आज घ्यायचं, बुक करायचं असेल, तेही लोकं आम्हाला कॉल करू शकतात. डिस्प्लेला नंबर आपण दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. अभिजित सरांचं Instagram अकाउंट पण मी शेअर करतोय तिथं. या सगळ्या गोष्टी आहेत. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक